नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्राष्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, काल तुम्ही आमच्या लाईव्हला जॉईन झाले होते त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानू इच्छित आहे। आज आहे 13 ऑगस्ट। आज असतो आपल्या सगळ्यांच्या लाडक्या किरकिड्याचा वाढदिवस। आज झमुऱ्याला या धर्तीवरती भार बनून 31 वर्ष पूर्ण झाली आहेत। लग्नासाठी स्थळ शोधणाऱ्या व्हिडिओमध्ये किरकिड्याने बिंडोक सारखं स्वतःची जन्मकुंडली दाखवली होती। जे आधीपासून किरकिड्याचे व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती असेल की किरकिडा त्याच्या सीईओ ताई सोबतच त्याचा वाढदिवस साजरा करायचा सप्टेंबर मध्ये। पण जेव्हापासून त्याचं लग्न झालं आहे तेव्हापासून चॅनलच्या सीईओला किरकिड्याच्या व्हिडिओमध्ये येण्याची परमिशन कमी होत गेली। आता तर जेव्हापासून किरकिड्याचे अजब कारनामे जगासमोर आले आहेत तेव्हापासून तर सीईओ किरकिरे फॅमिलीला जरी भेटायला जरी आली असेल तरी अतापता देखील लागू देत नाही आहेत। आता स्थळ बघताना या किरकिऱ्याने याची जन्मपत्रिका स्वतःहून शेअर केली होती, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना त्याची जन्मपत्रिका दाखवते। आता गेल्याच आठवड्यात आपण पाहिलं होतं की हा किरकिडा गेस्ट आलेत म्हणून थया नाचत सुटला होता। परंतु माझा असा संशय होता की तिथे चॅनलची सीईओ आली असावी आणि मी ही शंका माझी व्यक्त देखील करून दाखवली होती माझ्या लास्ट पॉडकास्ट मध्ये। मंडळी, हा किरकिडा ना स्वतःची कामं स्वतः करूच शकत नाही वाटते। म्हणजे जे कामं पुरुषांनी केली पाहिजे ती सगळी कामं हा बायकांकडून करून घेतो। इथे मी कोणत्या स्त्रीला कमी नाही लेखत आहे। स्त्रिया आजकाल पुरुषांना खांद्याला खांदा लावून सगळीकडे कामं करतात, पण हा किरकिडा ना एवढा नाजूक साजूक आहे ना की नेहमी याला कोण ना कोण सपोर्टला लागते। आता हेच बघा ना, पत्राष्टेच्या आजूबाजूला झाडं लावली होती आणि लॉकडाऊन मध्ये ते पण मावशी आणि भव्याच्या आजीनेच सगळी झाडं लावली होती। हा नुसता कॅमेरा हातात घेऊन इथे तिथे बायकांच्या मागे मागे फिरत होता। या किरकिड्याला बाई माणूस मी बोलते तर त्या दिवशी एका ताईने मला कॉमेंट देखील केली होती की तू असं नको बोलूस। पण मंडळी, तुम्हाला देखील माहिती आहे की मी याला बाई माणूस का बोलते ते। ह्या किरकिड्याला बाई माणूस बोलून मी कोणत्या स्त्रीचा अनादर किंवा कमीपणा अजिबात दाखवत नव्हती। तुम्हाला काय वाटते मंडळी, किरकिड्याला आपण बाई माणूस बोललं पाहिजे की नको ते प्लीज मला तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा। ते काका बिचारे झाडं लावायला आले होते, त्यांना बोलतो इथे पण लावा तिथे पण लावा झाडं। अरे किरकिड्या, कसा आहेस रे तू? म्हाताऱ्या मंडळींकडून तू झाडं लावून घेतोस। निर्लज्ज माणसा, जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग रे। त्यांनी कडीपत्त्याचं झाड दिलं होतं तुला ते लावता आलं नाही का? त्यांच्याकडूनच तू लावून घेतलंस ते झाड। पण खरंच किती हलकट माणूस आहेस रे तू। जाऊ दे, आज जास्त तुला काही बोलत नाही, तुझा वाढदिवस आहे म्हणून तुला सोडून देते मी। मंडळी, आज किरकिड्याचा वाढदिवस आहे। आज मंगळवार आहे ना, किरकिडा कसा वार पाळतो म्हणूनच आज त्याच्या मावशीच्या मुलीने पनीर बिर्याणी बनवली आहे। तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की किरकिड्याला बिर्याणी किती आवडते ते। बाकी काही जेवण असलं तरी पण किरकिडा बिर्याणीसाठी स्पेशल जागा ठेवतो पोटात। आणि तसं पण किरकिडा श्रावण पाळतो असं तो बोलतोय, त्यामुळे मंगळवारी तर नॉनव्हेज खाऊच शकत नाही तो। म्हणूनच त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी खास पनीर बिर्याणी बनवून दाखवली आहे। हा येडा झमुरा म्हणजे वायझेड त्या नाकुजव बेबी आणि भव्याच्या मागे मागे धावत सुटला होता। तिथे रस्त्याने कुत्रे देखील होते। ह्या चिंदी माणसाला अक्कल आहे का? याचे ते 3 कुत्रे सोडले तर बाकीचे जे कुत्रे आहेत ते कसे आहेत काय आहेत ते माहिती नाही कोणालाच। हा धावत सुटला होता नागकुजव बेबी आणि भव्याच्या मागे। ते जर धावत आले असते यांच्या मागे तर ना मस्तच ढुंगणाला चावले असते त्यांच्या, मग समजलं असतं याला। आणि तसं तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे की एक पिसाळलेली कुत्री फिरतच असते इथे तिथे वास काढत काढत, आणि मग आपल्या सगळ्यांना दगड मारूनच तिला हकलवून द्यावं लागते इथून। तरी नशीब काल लाईव्ह मध्ये आपण मस्त हिट घेऊन बसलो होतो म्हणून, नाहीतर उंदीर घुशी पण घुसल्या असत्या। गेस्ट आले होते म्हणून किरकिड्याने हेल्पर बोलवले होते। किरकिडा बोलतो का तर ह्या ताई आल्या आहेत ना त्या इथे आता खातपीत पण नाही आहेत, सगळं घरूनच घेऊन आल्या आहेत। अरे किरकिड्या, श्रावण महिन्यातला उपवास सुरू आहे म्हणून नाही रे किरकिड्या, मला तर असंच वाटते त्यांनी तुमचा घाणेरडेपणा जवळून बघितला असणार, त्याच्यामुळे ना त्या हेल्पर ताई तुमच्या घरी खातपीत नसतील आता। या किरकिड्याला ना बायकांमध्येच राहायला आवडते। त्या हेल्पर ताईने जरा चांगली साडी नेसली होती तर हलकट माणसाचा त्यांच्या साडीवरती पण डोळा होता। अरे किरकिड्या, मागे त्या टुनालीच्या मागे लागून लागून काय केलं होतंस माहिती आहे ना? कसं तिच्या घरच्यांनी तिला तुझ्या घरी काम करायला यायला बंदी घातली होती ते।
आता काय रे किरकिड्या, तुझी अशी इच्छा आहे का की ह्या हेल्पर ताईंना पण त्यांच्या घरच्यांनी तुझ्या घरी यायला बंदी घालावी? मंडळी, तुम्ही नक्कीच नटरंग पिक्चर बघितला असेल आणि त्याच्यामध्ये जो मध्ये मध्ये नाचायचा ना, मला त्याला बघून ह्या किरकिड्याची नेहमी आठवण येते. तो जो नाचणारा होता त्याला जे बोलतात ते आपण या किरकिड्याचं नवीन नाव ठेवूया का? तुम्हाला काय वाटते मला नक्की कॉमेंट करून सांगा. हा, तसं पण आज किरकिड्याचा वाढदिवस आहे तर त्याचं नामकरण पण करून टाकूया ना आपण. गुलाबी साडी आणि काय लाल लाल, त्या ताईंना विचारत होता बिंडोक माणूस. किती हलकट असेल ना हा. या किरकिड्याची ना आता स्टीलच्या स्केलनी मारून मारून लाले लाल केली पाहिजे. अहो, चामडी बद्दल बोलते हो मी. चांगलीच चामडी सोलून काढली पाहिजे. बायकांसोबत कसं वागायचं, कसं बोलायचं शिस्त नाही आहे या किरकिड्याला. ऑफिसमध्ये नाही ना हा कधी गेला, नाहीतर सगळ्या बायकांनी मिळून ह्याच्यावरती पॉश मध्ये नक्कीच कंप्लेंट केली असती. आता या किरकिड्याचे जे पण गेस्ट येतात ना ते वरतीच असतात, पण यावेळी जे गेस्ट आले होते ना ते खालीच बसून होते. असं नाही वाटलं का हो मंडळी तुम्हाला? आणि त्यात तर लहान मुलीचा आवाज सारखा सारखा येत होता. जावई बापू आल्यात म्हणून किरकिरे काकू लगेच चपात्या लाटायला बसल्या होत्या. त्या सीईओ ची मुलगी मस्त आहे या मंडळी. विगिनबाईची मस्तच पोलखोल करत असते. एवढी किंचाळत असते ना बॅकग्राऊंडला की लगेच समजते की नक्कीच सीईओ आली आहे. आणि ही जी किरकिड्याची बहीण आहे ना, ही तर मुलीसोबत इंस्टाग्राम वरती मस्त फोटोज अपलोड करते, पण किरकिड्याच्या व्हिडिओ मध्ये येत नाही आहे ही. किरकिड्या किरकिड्या, किती रे खोटं बोलशील तू अजून तुझ्या अंधमंद भक्तांसोबत? तुझा आणि श्रावण सुरू आहे असं मला तरी नाही वाटत रे. उगाच ना खोटं बोलणं कमी कर रे प्लीज. तुला ती म्हण तर माहितीच असेल ना रे, अति तिथे माती. काय ते मच्छीचं सार, कोकणकरांना तर माहितीच असेल की मच्छीचं सार आपल्याकडे कसं असते, ते एकदम ऑरेंज कलरचं दिसते. पण ह्या किरकिड्याने जे सार दाखवलं होतं मच्छीचं ते एकदम फिकं फिकं दिसत होतं. ह्यात पण मला असं वाटते किरकिरे काकूंनी शेंगदाणे टाकले असतील दाटसरपणा यायला. गरम गरम चपातीला हात लावला तरी हात भाजतो असा किरकिडा बोलतो. अरे अरे अरे, किती तो नाजूकपणा रे किरकिड्याचा. सीईओच्या मुलीची दुधाची बाटली पाहिलीत का मंडळी? यांच्या किचन मध्ये कळशी होती त्याच्यावरती दिसली मला. दुसऱ्या दिवशी किरकिडा बोलतो, आमचे गेस्ट आता आले होते ना त्यांना आम्ही ड्रॉप केलं. गेस्टनी किती खाल्लं ते पण लाळघोट्या सांगत बसला होता. काय बोलायचं रे देवा या किरकिड्याला आता. ह्याच्या एवढा लाळघोट्या माणूस मी आजपर्यंत बघितला नसीन. आता त्या झोपडास्टे मध्ये किरकिड्याची बहीण आली आहे तर गाणी पण तसलीच ऐकतोय किरकिडा की उसकी बहन के मजे मजे. आणि वर निर्लज्जासारखं बोलतो पण की पार्टी जी गाणी वाजतायत त्यांना अवॉइड करा. आता त्या दिवशी मी बोलली होती ना माझ्या पॉडकास्ट मध्ये की ब्लिचिंग टाकली आहे तर झाडूने किंवा ब्रशने ते घासलं पाहिजे, तर दुसऱ्या दिवशी लगेचच घासून दाखवत होता किरकिडा. मन लावून सगळे माझे पॉडकास्ट ऐकतो आणि आचरणात देखील आणतोय आजकाल. आणि बरं का मंडळी, कालच्या लाईव्ह मध्ये किरकिडा देखील आला होता आणि स्वतःचं खोटं खोटं कौतुक देखील करत होता. काय त्या खटारा लालपरीमध्ये बसून सारखा आपला हे आमच्या इथून 1 किलोमीटर वरती आहे, ते आमच्या इथून 1 किलोमीटर वरती आहे करत बसतो किरकिडा. हा जो व्हिडिओ किरकिड्याने दाखवला होता ना मंडळी, मला तर वाटते त्या दिवशी ते स्वीट चिली सॉस आणि प्रॉन्स दाखवले होते ना त्यांनी, त्या व्हिडिओच्या आधी शूट केलेले हे क्लिप्स होते असणार. कारण किरकिडा बोलत होता की आज मी मम्मीला स्पेशल साडी नेसायला सांगितली आहे. आता स्पेशल साडी म्हणजे नेमकी त्याच्यावरती चंद्र सूर्य तारे लावले आहेत का? खरंच कार्टून आहे हा माणूस. किरकिड्याने पेस्ट कंट्रोल केला आहे, माहिती आहे का तुम्हाला मंडळी? मला तर हेच समजत नाही की पेस्ट कंट्रोल केल्यानंतर पण किरकिडा कसा काय वळवळतोय. म्हणजे सगळ्यात आधी तर पेस्ट कंट्रोल नंतर किरकिड्याचं वळवळणं थांबलं पाहिजे होतं नाही का? मला असं वाटते त्या काकांनी कदाचित किरकिड्यावरती पाईप नसेल फिरवला. पेस्ट कंट्रोल झाल्यानंतर किरकिडा बोलतो मम्मीला की त्यांनी पेस्टिसाइड मारला आहे, ते दुधासारखा स्प्रे होता. आणि मग बोलतो काय तर आता झुरल, पाळी, स्पायडर येणार नाही. निदान 3 महिन्यांपर्यंतची तरी त्यांनी वॉरंटी दिली आहे. 3-4 महिन्याची वॉरंटी तर ते सगळं ठीक आहे रे किरकिड्या, पण पाळी कोणता इन्सेक्ट आहे रे किरकिड्या? तुझ्या ना आता खरोखर मी जिभेवरती गरम गरम काविलता लावी ना तिथे येऊन. पाळी नाही तर पाल बोलतात तिला, पाल. तुझी बायको आहे ना पांढरी पाल, तशीच ती पण भिंतीवरची पाल असते. आणि किरकिड्या तुला एक गोष्ट बोलू का, हे सगळे इन्सेक्ट तरी परवडतील रे, ते काय लोकांना त्रास देत नाही. पण किरकिड्याचं काय, किरकिडा तर नेहमी उगाच कारण नसताना वलवलत असतो आणि दुसऱ्यांना त्रास देत फिरतो. एका रूमची साईज एवढी एवढी आहे असा किरकिडा सांगत होता. साईज? रूमची पण साईज असते हे मला आताच समजलं हो मंडळी. नाही म्हणजे साईज सांगायला ते काय केळं आहे का?
अहो केळं म्हणजे ते छोटं केळं आणि मोठं केळं येतं ना नॉर्मल साईजचं, ती साईज बघून आपल्याला समजते ना की केळं कोणत्या प्रकाराचं आहे ते. एवढा स्क्वेअर फीट आहे असं बोलायचं तर साईज सांगत बसला होता खुळचट माणूस. छोट्या मुलांसाठी काकूंनी खिमटी बनवली होती. आता यांच्याकडे लहान कोण विचारलं तर सगळेच लहान आहेत, ढाई काकांना सोडलं तर. समजूतदार तर ते फक्त एकटे काकाच आहेत त्या घरामध्ये. किरकिडा बोलतो, आता समजदार को इशारा काफी है. तुम्हाला समजलंच असेल लहान बेबी कोण आहे ते. हो रे बाबा हो, तुझी नाकूजो बेबी नाही तर सीओच्या बेबीसाठी किरकिरे काकू खिमटी बनवतात, समजलं आम्हाला. किचन मध्ये किरकिड्याने पेस्ट कंट्रोल केलंच नाही. आता जास्त करून झुरळ तिथेच तर होतात ना हो मंडई, सिंग जवळ वगैरे. आणि तसं पण तुमच्यापैकी खूप जण टोमल काकूंना तर ओळखतच असतील. टोमल काकूंच्या डब्यांमध्ये छोटी छोटी पाखरं नाही तर फुलपाखरं झाली होती, आणि त्या फुलपाखरांना डब्यातना बाहेर काढण्यासाठी म्हणून टोमल काकूंनी 2 व्हिडिओ बनवले होते. खरंच काय अर्धवट लोक आहेत रे देवा या दुनियेमध्ये. किरकिडा बोलतो, आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत, पण तुम्हाला इंटरनल गोष्टी समजायला हव्या ना. अरे किरकिड्या, तू नाही सांगितलंस ना तरी आम्हाला सगळं समजते रे बिंडूक माणसा. काल किरकिड्याने बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मैदा, दूध, व्हॅनिला इसेन्स का आणलं होतं माहिती आहे का मंडळी तुम्हाला? कारण की सीओ त्याच्यासाठी केक बनवणार आहे घरीच. किरकिड्याला ना सीओच्या हातचा केक खूप आवडतो. मंडळी, किरकिड्याने काही दिवसांअगोदर किचन मध्ये 2 फ्रीज ठेवले होते आणि याआधी तो बोलला होता की त्यांच्याकडे 2 फ्रीज आहेत. सो 1 फ्रीज आहे तो देणार आहे त्यांच्या हेल्परला, आणि ढाई काकांना एक छोटासा फ्रीज घेणार आहे दूध आणि भाजी ठेवण्यासाठी. पण त्या दिवशी झोपडा स्टे मध्ये 2 फ्रीज दिसत होते, आणि जो दुसरा फ्रीज दिसला होता त्याच्या व्हिडिओ मध्ये तो होता साखरवाल्या काकूंचा. ढाई काकांना याने टिकरोईचाच फ्रीज ठेवलाय आणि त्या हेल्परला साखरवाल्या काकूंचा जुना झालेला फ्रीज दिलाय. खरंच किती हलकट माणूस आहे रे हा देवा. शी, मला हे माहिती नव्हतं. 2-3 दिवसा अगोदरच आपल्या ओम दादांनी मला कॉमेंट केली होती आणि तेव्हा मला समजलं की किरकिड्याने साखरवाल्या काकूंचा फ्रीज हेल्परला दिला आहे. बा मंडळी, मी तुम्हाला त्या फ्रीजचा फोटो दाखवते. चौदा जानेवारी 2023 ला किरकिड्याने देवारा या विषयावरती 17 मिनिटाचा व्हिडिओ बनवला होता. त्यात नाकूजाव बेबीने देवारा सजवला होता आणि देवाची पूजा देखील दाखवली होती. 14 डिसेंबर 2023 ला पण त्याच देवाऱ्याला दाखवून मार्गशीर्षचे गुरुवार ह्या विषयावरती व्हिडिओ बनवला होता या किरकिड्याने, आणि आता त्याच देवाऱ्याला घराबाहेर ठेवलं या किरकिड्याने. कालच्या व्हिडिओ मध्ये बघा मंडळी, 10:39 ला किरकिडा वळवळत होता काकू जेव्हा त्या खिमटी बनवून दाखवत होत्या तेव्हा, आणि त्याच्या पाठीची शेल्फ होती त्याच्यावरती देवाची मूर्ती ठेवली होती, आणि खाली एक छोटासा देवारा देखील दिसतोय त्या व्हिडिओ मध्ये. कदाचित यांचा जो हॉलमध्ये देवारा होता ना तो तुटला आहे, त्यामुळे त्याने तो बाहेर ठेवला आहे. खरं तर हे पण चुकीचंच आहे. जर तुटला आहे तो देवारा तर याने त्या देवाऱ्याचं प्रॉपर विसर्जन केलं पाहिजे. पण हा काय करतोय तर बुबूला खाण्यापिण्याची वाटी ठेवण्यासाठी म्हणून त्याने तो देवारा तिथे ठेवलाय. इनडायरेक्टली का होईना पण अपमानच करतोय हा त्या देवाऱ्याचा. कारण की किरकिडा कधी कधी त्या बुबूंच्या वाटीमध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही देत असतो. मला असं वाटलं की याचा देवारा तुटला आहे, कारण की याचे जुने व्हिडिओ मी बघितले आहेत आणि त्याच्यामध्ये मला दिसलं याच्या देवाऱ्यामध्ये एक फळी होती आणि आता ती फळी दिसत नाही आहे. थांबा मंडळी, मी तुम्हाला त्याच्या देवाऱ्याचा फोटो दाखवते. ह्या किरकिड्याने त्या देवाला किचन मध्ये ठेवलं आहे त्या शेल्फ वरती. किचन मध्ये हे लोक नॉनव्हेज देखील बनवतात. तुम्हीच सांगा मंडळी, हे बरं दिसते का? मी तर ना या माणसाला आता बोलून बोलून थकली आहे. तुम्हाला आता या माणसाला जे काही बोलायचंय ते माझ्या कॉमेंट बॉक्स मध्ये बोला. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून जास्त काही मी त्याला बोलत नाही आहे, पण तुम्ही सगळ्यांनी त्याला हॅपी बर्थडे नक्की विश करा. कारण तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे किरकिडा चोरून चोरून आपले पॉडकास्ट ऐकतो पण, आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्स देखील वाचतो. त्यामुळे प्रत्येकाने पॉडकास्ट ऐकल्यानंतर हॅपी बर्थडे विश करा झमुऱ्याला. आणि हो, आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.